हाय, वेलकम टू अवर न्यू एपिसोड एक प्लेट भाताची. आज संकष्टी आहे, ठरवलं मोदक करावेत, पण नंतर लक्षात आलं आज तांदळाचं पीठच नाही आहे, म्हणून पटकन इन्स्टंट मोदक मोदक बनवले, तेही भातापासून. तुम्ही हे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि घरी एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तर एका बाउलमध्ये मी 1 वाटी तांदूळ काढून घेतले. तर ही इंद्रायणीचे तांदूळ आहेत. 1 वाटी भरून तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि बाजूला ठेवून घेतले. अगदी चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 2-3 पाण्याने. त्यानंतर गॅसवरती पातेलं ठेवून त्याच्यामध्ये त्याच वाटीच्या मापानं 1 वाटी दूध घातलं आणि 2 वाटी पाणी घातलं. तरी अगदी ही जे प्रमाण सांगितलेलं आहे ते करेक्ट आहे. 2 वाटी पाणी घालायचे, 1 वाटी दूध घालायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा भरून मी तूप घालून घेतलं. 1 चिमूटभर मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये ते आपण स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालून घेतले. तर हे जे आपल्याला छान असा भात शिजवून घ्यायचा आहे, अगदी खिचडीसारखा एकदम घट्ट आणि गाळ शिजवायचा आहे. त्यानंतर एका ताटामध्ये मी नारळ किसून घेतला. तर ओला नारळ आहे, त्याची थोडीशी ब्राऊन कलरची साल काढून घेतली आणि नारळ किसून घेतला. त्याचप्रमाणे गूळही मी थोडा कापून घेतला. तर अंदाजे 1 वाटी गूळ मी कापून घेतला. तुम्ही गोडाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. एका पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घातलं आणि त्याच्यामध्ये किसलेला नारळ टाकून घेतला. 1 मिनिटभर हलवून त्याच्यामध्ये गूळ घातला. वरून तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता. त्याचबरोबर मी थोडी वेलचीची पूडही घालून घेतली. तर इथे बघा आपलं सारण तयार झालेलं आहे. खूप छान कलर आला. त्यानंतर आपला भातही ऑलमोस्ट शिजलेला आहे. एकदम गाळ भात शिजवायचा आहे. सारणही तयार आहे. तर एका बाउलमध्ये मी 2 चमचे भात काढून घेतला आणि त्या भाताला मॅश करून घ्यायचं आहे, जसं की व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तुम्हाला माझे एपिसोड कसे वाटत आहे ते नक्की सांगा. जर तुम्ही आधीचे एपिसोड बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा. अगदी कमी वेळात खूप छान प्रमाणे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब करा. मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं, साच्यालाही थोडंसं तेल लावून घेतलं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी त्याच्यामध्ये भाताचं सारण भरलं. त्यानंतर त्याच्यामध्ये नारळाचं सारण भरलं आणि आपला पहिला मोदक तर इथे बघा खूप छान मोदक झालेला आहे. याच पद्धतीनं मी सगळे मोदक बनवून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर खूप छान मोदक होतात. तुम्ही नक्की ट्राय करा जर तुमचं हे पीठ माझ्यासारखं संपलेलं असेल तर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि हां, डू सबस्क्राईब.